नागपूरमधली ही पहिली बातमी आहे आणि पुन्हा एक नवीन प्रकरण समोर येत आहे गुंडागर्दीचं। नागपूर म्हणजे नक्की राज्य कोणाचं आहे असा प्रश्न आता सातत्याने पडू लागला आहे। नागपूरमधले प्राध्यापक मस्के प्रकरणाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झालेली आहे। एका मित्राच्या लग्नात साक्षीदार राहणं एका नागपूरकराला चांगलंच महागात पडलंय। लग्नात साक्षीदार राहिला या रागातून नागपूरमधल्या सोनू मोरे या गुंडानं एका कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे। गुंडाच्या दहशतीमुळे नारनवरे कुटुंबाला घर सोडून नातेवाईकांच्या घराचा आसरा अखेर घ्यावा लागलाय। चंद्रशेखर नारनवरे हे पेंटिंगचं काम करतात। त्यांच्या एका ओळखीच्या मित्रानं कोर्ट मॅरेज केलं आणि लग्नात चंद्रशेखर साक्षीदार राहिले। चंद्रशेखर यांचं साक्षीदार राहणं गुंड सोनू मोरेला आवडलं नाही आणि त्यानं चंद्रशेखर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना घरात घुसून मारहाण केली। या प्रकरणी जरीपटका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र पोलिसही हे प्रकरण फारसं गांभीर्यानं घेत नाहीयेत असं प्रथमदर्शनी दिसतंय। सोनू मोरे असं या गुंडाचं नाव आहे आणि त्यांनी अक्षरशः घरात घुसून नारनवरे या कुटुंबियांना धमक्या तर दिल्यात, मारहाणही केली आहे। अखेर त्यांनाही आपलं घर सोडून मित्राच्या कुटुंबात आश्रयाला जाण्याची वेळ आली आहे। विजय दिघे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। विजय, एकामागोमाग एक नागपूरमध्ये ही गुंडागर्दीची प्रकरणं बाहेर येताना दिसतायत। काय अधिक माहिती आहे या ताज्या प्रकरणाविषयी? हा चंद्रशेखर नारनवरे जो आहे त्याच्या पत्नीच्या रिलेशन मधल्या एका मुलाचं प्रेम होतं आणि या प्रेम प्रकरणामध्ये कोर्टामध्ये जे लग्न झालं त्याचे साक्षीदार बनला सोनू मोरे जो आहे, जो मुलीचा भाऊ आहे, त्यांनी मात्र आक्षेप घेतला या पूर्ण प्रेम प्रकरण आणि लग्नावर आणि त्यांनी साक्ष दिली म्हणून या चंद्रशेखरला घरात घुसून मारहाण केली। त्याच्या पत्नीलाही त्यांनी मारहाण केलेली आहे। या संदर्भात गुन्हा देखील नोंदवण्यात आला, त्याला अटकही झाली। मात्र सध्या हा मोरे जो आहे हा मोकाट फिरतो आहे। विजय, नेमकं मोकाट फिरण्याचं कारण काय? कारण पोलिसांनी सुद्धा जास्त दखल घेतली नाहीये तक्रारीची असं दिसतंय प्रथमदर्शनी। पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे प्रेम प्रकरण होतं आणि साक्षीदाराची सही त्याने एका भावाचा रोष म्हणून त्यांनी मारहाण केली असं पोलिसांचं म्हणणं आहे। प्रेम प्रकरणात मदत आणि कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून सही केल्यामुळे चंद्रशेखर नारनवरे याला घर सोडावं लागलं आहे। सोनू मोरेच्या बहिणीने त्याच्या प्रियकरासोबत लग्न केलं आणि या लग्नाला घरचा विरोध होता। मात्र चंद्रशेखर जो आहे, चंद्रशेखरनी त्या कपलला, त्या प्रेमवीरांना मदत केली, सही केली कोर्टामध्ये त्यांच्या लग्नाच्या वेळेस। त्यामुळं सोनू मोरे यांनी धमकी दिली आहे चंद्रशेखर नारनवरेला मारून टाकण्याची आणि त्यामुळे चंद्रशेखरला घर सोडावं लागलं आहे। सध्या तो आपल्या नातेवाईकांकडे फिरतो आहे। तो आता पण मावशीकडे आहे। आपण त्याच्याशी बोलूया आणि जाणून घेऊ की नेमकं काय कारण आहे, काय प्रकरण आहे। प्रकरण असं आहे सर की 23 तारखेला मी घरी असताना ते म्हणजे जो मुलीचा भाऊ आहे तो माझ्याकडे आला आणि मला एकदम मारहाण चालू केली। एकदम मला लोहान केला, म्हणजे मला नाकातून रक्त वगैरे पूर्ण कपडे माझे पूर्ण लाल रक्ताने नळलूम झाले सर। हे सर्व पाहून साईन माझ्या घरचे लोक माझ्या समोर आले, तर माझ्या पत्नी आली तर माझ्या पत्नीला मारलं त्या लोकांनी। आई आली तर आईला मारलं, भावाला पण नाही सोडलं त्याने, त्याला पण मारलं आणि घरचं सामान वगैरे पूर्ण फेकटाक केलं त्या लोकांनी। असं खूप तिथून साईनी म्हणजे त्यांच्या मत असं होतं की मला जीवानेच मारा बा म्हणून साईनी। आणि तिथून कसंही आपला जीव वाचून साईनी तिथून निघालो मी। आणि मग तिथून निघाल्यावर तर मग माझ्या आल्यानंतर मग तिथं हे आणखी 10-12 गुंडे आले, अवजार वगैरे सामान वगैरे घेऊन साईनी घरामध्ये आणि धमकी देऊ लागली की तुम्ही लोक आता तुमच्या जगणं मुश्किल आहे, तुम्ही लोकांना आम्ही मारून टाकणार बा म्हणून साईनी आणि तुमच्या पूर्ण राहणार गोष्टी तुमच्या मुश्किल करून देऊ बा म्हणून साईनी असे जीवे मारा धमकी घरच्या लोकांना देत होते। मग नंतर मी रिपोर्ट वगैरे केली ठाण्यामध्ये। रिपोर्ट केल्यानंतर मग त्या लोकांना कळलं की मी बा रिपोर्ट दिली आहे, तर त्या लोकांचे मग मला फोन येऊ लागले की तू रिपोर्ट वापस घे तुझी वाली, नाही तर तुला आम्ही मारून टाकणार असे फोनवर तर जानसे मारण्याची धमकी देऊ लागले सर ते लोक मला। मग ते झाल्यावरती एका मुलाला अटक केलं आणि मी सायंकाळी पोलीस ठाण्यामध्ये गेले। तर मग तिथं तिथं एका ज्या मुलाला पकडलं होतं सोनू नावाच्या, त्याने मग मला असा तिथं छूट असं म्हणू लागला की तुला मारून टाकणार बा आम्ही म्हणून सांगितलं, तू आता वाचणार नाही आहेस तर तुला आता वाचून काय अर्थ नाही, तुला आम्ही पक्कामध्ये मारणारच्या बा म्हणून सांगितलं अशी धमकी देऊ लागला होता सर तिथं मला। पोलीस कंप्लेंट केली, पोलिसांनी अटक पण केली, पण त्याच्यानंतरही तुम्ही आता घर सोडून दुसरीकडे राहताय। नेमकी पोलिसांची काय भूमिका आहे, काय सांगाल? पोलिसांची भूमिका तर
सर मला तर समजत नाही बाबा काय मला कोणाचा सहाराच नाही काय मी विचार करतो कसं काय करू बा म्हणून सांगितलं घरी कोणा हिशोबाने कसं घरी जाऊ कसं करू आपण कधी पाहून नाही होईल सर्व काही आणि खास म्हटलं म्हणजे ह्या लोकांना एवढं प्रोत्साहन मिळते कसं म्हणजे कोणाच्या घरात घुसून त्यांनी मारणे एकदम कोणाला जीव मारायला धमकी दिली ते लोक होऊ शकतं सर माझा जीव बी घेऊन टाकतील कधी दिवस एकंदरीतच वाढत्या गुंडगर्दीमुळे वाढत्या गुंडगर्दी प्रवृत्तीमुळे देखील आता सामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये सामान्य नागरिकाला अशा यातना सहन कराव्या लागतात. ही खरंच खेदजनक अशी बाब म्हणावं लागेल. पोलीस प्रशासनानं कारवाई केली, अटक केली त्या सोनू मोरेला, मात्र नंतर सोडून दिलेलं आहे. आता ही सोनू मोरे मोकाट आहे नेमकी कारण या सगळ्या प्रकरणामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण राहत आहे.